हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 5 जून 2024 आपण योग ग्रंथावरचे सिरीज अभ्यासतोय जोशी काकांसोबत. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम सर्वांना नमस्कार. सुरुवात करूया आपण आजच्या पाठाला. प्रार्थना म्हणतो. आपण आपापल्या ठिकाणी प्रार्थना करा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बुद्धीचं पुण्यस्मरण आणि राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आज जो पाठ आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे एवढ्यासाठी म्हणतो मी की या पाठाचं शीर्षक आहे अनुबंध चतुष्ट आणि षडलिंग. म्हणजे कुठल्याही एखाद्या महत्वाच्या ग्रंथाचा, विशेषतः आध्यात्मिक किंवा धार्मिक ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी त्या ग्रंथामध्ये काय काय शोधाचं असतं किंवा काय काय गोष्टी बघायच्या असतात की ज्यामुळे त्या अभ्यासाचा आपल्याला पूर्ण उपयोग होईल, अशा पद्धतीचा हा पाठ आहे. आणि ही बरीचशी जी माहिती आहे ती मी प्रसाद मासिक पत्रिका जानेवारी 1997 आणि परमात्म विज्ञान अशी जी दोन ही आहेत प्रकाशनं, त्याचे लेखक डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख, म्हणजे जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये डॉक्टर काका म्हणून ओळखत आहेत, त्यांच्या लेखाच्या आधारित केलेला आहे. परंतु आपल्याला हा विषय समजून घेण्यासाठी काय पद्धतीने आपण त्या विषयाकडे पाहिलं पाहिजे. मुख्यत्वे आपण जी पुस्तकं वाचताना कुठलाही योगग्रंथ, आता हे 4-5 योगग्रंथ आपण बघणार आहोत त्यापैकी, आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण एक एक पाठामध्ये बघतोय. आज आपला योगग्रंथातला 16वा पाठ आहे आणि या 16 पाठामध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्यात. पुढच्या पाठामध्ये त्याचा रिव्ह्यू घेऊ परत एकदा काय काय बघितल्या त्या. परंतु ह्या सगळ्या उपक्रमाचा आपल्याला योग्य पद्धतीने उपयोग होण्यासाठी आणि जे ग्रंथ आहेत, आता ग्रंथामध्ये असतील समजा 200 पानं असतील, 200-250 पानं असतील, त्या 200-250 पानामध्ये नेहमी आपण अभ्यास करताना शाळेत कॉलेजात नसताना आपण अंडरलाईन करतो बघा काय गोष्ट महत्वाची आहे ती. त्यावेळेला परीक्षेची उत्तरं द्यायची असतात. इथे काय परीक्षेची उत्तरं नसतात द्यायची, पण आपल्याला इथे त्या ग्रंथाचा जो काही जास्तीत जास्त महत्वाचा आपल्या दृष्टीने भाग आहे तो समजून घेण्यासाठी हे सगळं करायचं असतं. म्हणून या दोन संकल्पना, एकाचं नाव आहे अनुबंध चतुष्ट आणि दुसऱ्याचं नाव षडलिंग, हे आपण समजून घेऊ. आणि तो ते का समजून घेतो आपण, तर कारण आपल्याला ह्या गोष्टींचा उपयोग करायचा आहे आणि हा प्रत्येकाने करायचा आहे. आता ह्या ठिकाणी आपण गाईडलाईन्स बघणार आहोत आज. आणि आता थोडा खरा अभ्यासाचा भाग सुरू झालाय. सगळ्यांकडे त्या योगग्रंथांची पुस्तकं आहेत असं मी अज्युम करतोय. नसेल तर तुम्ही घ्या, कारण आता ती पुस्तकं बघितल्याशिवाय तुम्हाला पुढे काय चाललंय ते कळणार नाही. आणि म्हणून त्या पुस्तकांचं वाचन करताना आपल्याला काय काय गोष्टी त्याच्यामध्ये बघायच्या आहेत की ज्यामुळे आपल्याला तो ग्रंथ अधिक चांगला कळेल, ह्याच्या दृष्टीने आजचा पाठ आहे. म्हणून मी आज सकाळच्या याच्यामध्ये पण आपल्या मेसेजमध्ये पण लिहिलंय की हा जरा एक वेगळा आणि महत्वाचा पाठ आहे, कारण ह्या पाठामध्ये आपल्याला ह्या बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या. मला तरी ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, परंतु जसजसा अभ्यास करतोय तसतसं मला एक एक गोष्टी जशा येत आहेत तसतशा आपल्यासमोर ठेवण्याचा मी माझ्या बुद्धीतून जेवढा मला जमेल तेवढा प्रयत्न करतोय.
तर कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना तो मुख्यत्वे कुणासाठी आहे, त्या पुस्तकाच्या वाचण्याने आपला काय लाभ होणार आहे, ह्या जर का प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्रथमच समजली तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा उपयोग होतो. म्हणून कुठल्याही परमार्थशास्त्राच्या ग्रंथात या विषयांचा संपूर्ण विचार मांडलेला असतो. मांडण्याची पद्धत आहे, त्यालाच अनुबंध म्हणतात. अनुबंधाचा शब्दार्थ म्हणला तर अनुबंध म्हणजे मन वेधून घेणारी बाब. तो श्लोक असा आहे, विषयश्चाधिकारीच ग्रंथस्य च प्रयोजनम संबंधश्च चतुर्थोस्ति त्यानुबंध चतुष्टयम. म्हणजे चतुष्ट बंध म्हणजे किंवा अनुबंध चतुष्ट म्हणजे काय, ह्याचा तो अर्थ आहे. थोडक्यात अनुबंध म्हणजे जे बांधून ठेवते ते चार गोष्टी, ती चौकट, त्याला चतुष्ट म्हणायचं. ती चौकट की ज्या चौकटीमध्ये हे सगळं व्यवस्थित अभ्यास करायचं पद्धत जी बांधून ठेवलेली आहे, त्याला म्हणजे थोडक्यात ग्रंथ अभ्यास करण्यासाठी उपयोग असलेली ही गोष्ट आहे. तर कुठल्या आहेत ते गोष्ट? आता स्वामीजींचे हे योग ग्रंथ हे सुद्धा एक प्रकारे अक्षरवाङ्मय आहे असं मला वाटतं. कारण तो जेव्हा जेव्हा तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाचाल त्यातला थोडा थोडा वेगळा अर्थ समजला जातो आपल्याला. अर्थात आज आपण हे अनुबंध चतुष्ट समजून घेण्यासाठी थोडासा आधार घेणार आहोत, तो दासबोध या ग्रंथाचा आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा घेणार आहोत. कारण ते ग्रंथ सर्वसाधारण माणसांच्या ओळखीचे असतात, कधी ना कधीतरी वाचले असतात, त्याच्यामध्ये कधीतरी ऐकलेलं असतं. म्हणून परंतु त्या गोष्टींचा जसा विचार करतो तसा आपण ह्या आपल्या पुस्तकांचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि हा प्रत्येकाने स्वतंत्र करायचा आहे. कारण ह्याच्याबद्दल प्रत्येकाचं मन, प्रत्येकाचं मत आणि प्रत्येकाची काय म्हणतात की दृष्टिकोन हा स्वतंत्र असू शकतो. कारण प्रत्येकाची गरज वेगळी असू शकते. म्हणून मी काही प्रमाणात ते मांडणी करतोय, परंतु हा आपल्या प्रत्येकाला हे करायला पाहिजे आणि हे आवश्यक आहे असं मला वाटतंय. आपल्याला कसं वाटतंय ते बघा. थोडक्यात चार गोष्टी कुठल्या आहेत अनुबंध चतुष्टयामधल्या, की एक, या ग्रंथ अभ्यासाचे अधिकारी कोण. म्हणजे कुणालाही काही सांगायचं नसतं, तर योग्य माणसाला योग्य सांगायचं असतं. म्हणून त्या ग्रंथ अभ्यासाला अधिकारी कोण आहे, कुणाला अधिकार आहे त्या अभ्यास करायचा, हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे तो विषय काय, तिसरा प्रयोजन काय, आणि चौथा संबंध काय. संबंध काय म्हणजे विषयाचं प्रमाण मांडताना, विषयाची मांडणी करताना त्याचा वाचणाऱ्याला आणि विषयाचा हा संबंध असतो. आता हा संबंध आहे म्हणूनच मला ही पुस्तकं लिहिलेली असतात. म्हणून हा चौथा मुद्दा आहे, हा फार विशेष नाही, तो तांत्रिक विषय आहे. परंतु पहिले तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्या आपण थोड्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता दासबोधाचा आपण विचार करू. सुरुवातीला दासबोधाचा कशा पद्धतीने या अनुबंध चतुष्टयाच्या दृष्टीने विचार करता येतील हा विषय आपण बघूया. म्हणजे एक उदाहरण आपण देतो ना, तशी हे उदाहरण आहे. आता आपल्याला दासबोध सगळ्यांना माहिती आहे. समर्थांनी अनेक प्रकारचं वाङ्मय निर्माण केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक पद्या आहेत. विशेषतः समर्थांच्या आरत्या खूप प्रसिद्ध आहेत. आपण ज्या म्हणतो त्या बऱ्याचशा आरत्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. करुणाष्टक आहेत, मनाचे श्लोक आहेत. पण दासबोध हा वाङ्मय अतिशय लोकप्रिय आहे. आणखीन सुद्धा अनेक ग्रंथ आहेत त्यांचे. हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे. आणि त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे हा ओवीमध्ये रचलेला आहे किंवा श्लोकामध्ये रचलेला आहे. ओव्या अगदी सरळ आणि सोप्या आहेत. त्या जरी काय म्हणतात त्या पद्यामध्ये असल्या तरी गद्या अनुकूल आहेत अशामध्ये, म्हणजे साध्या पद्धतीने सांडलेल्या आहेत. त्या दासबोधामध्ये एकंदर 20 दशक आहेत. दशक म्हणजे 10. एका दशकामध्ये 10 समास असतात आणि 20 दशकामध्ये 200 समास आहेत. आणि एकंदर ओवी संख्या 7,751 आहे. मी ही फक्त जनरल माहिती सांगतोय, दासबोधाचं अगदीच कुणाला काही माहीत नसेल तर. आणि मग आपण त्याची चतुष्ट बघताना त्याच्यामध्ये काय आहे, कोणासाठी आहे ते बघणार होतो. सर्वसाधारणतः आपण मी म्हणजे कोण, तर मी म्हणजे माझं शरीर, मी म्हणजे देह, या सगळ्या दृढ भावनेतून आपण जगत असतो. आणि तसं जगण्यामुळे मी आणि मग माझं या दोन कल्पना प्रगट होतात.
आणि हे सगळ्या पद्धतीने जीवन असताना जीवन नेहमीच मी आणि माझा हा विचार केला की जीवन स्वार्थी होतं, अतिस्वार्थी होतं, अकुंचित बनतं. आणि या अशा आकुंचित जीवन बनण्यामुळे त्याचा स्वतःशी आणि बाहेर कायम संघर्ष राहतो, स्पर्धा राहतात. आणि अशा संघर्षामुळे, स्पर्धामुळे समाजाला काय आणि माणसाला काय समाधान लाभत नाही. त्याच्या उलट अध्यात्म ग्रंथात सांगितल्याप्रमाणे मी आत्माच आहे या दृढभावनेने माणूस जीवन जगायला लागला तर त्याचं जीवन म्हणजे थोडक्यात आपण तेच असतो, परंतु आपण आपल्याबद्दलची जी कल्पना आहे, सत्याची कल्पना, ती थोडी बदलली तर माणसाच्या जीवनामध्ये फरक पडू लागतो. हे सगळं आध्यात्मिक गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. हे फक्त सांगण्याची पद्धत वेगळी आहे. आता हे सगळं केल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य समाधान येतं आणि त्याचं जीवन समाधानी होतं असं नाही, तर त्याच्याबरोबर ज्यांचा संबंध येतो त्या सगळ्यांचं जीवन पण अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि अशा पद्धतीने जर का जास्तीत जास्त लोक जगायला लागले तर जग चांगलं होईल. संतांचा हाच हेतू असतो. आणि दासबोध अजून एक पाऊल पुढे जातो आणि तो म्हणतो की ज्याला अशा पद्धतीचं चांगलं जीवन मिळतं स्वतःच्या प्रयत्नांनी, त्यांनी स्वतःपुरतं थांबू नये, त्यांनी समाजात उतरावं, जनसमुदायात जावं आणि बहुजन समाजाला असं दिव्य जीवन बघण्याचा किंवा जगण्याचा, भोगण्याचा जो काही अभ्यास आहे तो हळूहळू शिकवावा आणि तयार करावं. म्हणजे थोडक्यात दासबोधामध्ये स्वकल्याण, परकल्याण आणि योग्य पद्धतीने ते कसं करायचं हे सांगितलेलं आहे. आता आपण अनुबंध चतुष्टय म्हणजे पहिला म्हणजे अधिकारी. दासबोधाचा अधिकारी कोण आहे तर त्याच्याबद्दलच्या काही ओव्या आहेत त्या आपण बघूया आणि त्या बघितल्यानंतर आपल्याला सगळ्या लक्षात येईल, कारण ते अगदी सोपं दासबोध समजायला सोपं आहे. काही ओव्या मी काढलेत. आता ह्याच ओव्या परफेक्ट असतील असं नाही, परंतु ज्या मला वाटल्या त्या मी घेतलेल्या आहेत. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विचार प्रबळे बळे. ऐसे अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. आता असा जर माणूस असेल की जो अभ्यास करत नाही आणि उगाच नावं ठेवतो, खूप अहंकार आहे, खूप मत्सर आहे, रागाचा प्रचंड बळ आहे, क्रोध आहे आणि अशा पद्धतीने त्याच्या अंतरात अनेक पद्धतीने उलटापालट चाललेली आहे, कामक्रोधांत तो खवळलेला आहे, अहंकाराने पालटलेला आहे, तो कैसा म्हणावा भला अमृत सेविताच पावाला मृत्यू राहो. आता थोडक्यात अशा पद्धतीचं जर कोणी असेल तर त्यांना हा अभ्यासाचा अधिकार नाही एवढंच त्यांना म्हणायचं आहे. परंतु असे सगळे कोणीच नसतात, प्रत्येकात काही ना काहीतरी चांगलं गुण असतं, म्हणून प्रत्येकाला हा अधिकार आहे. आता पुढे म्हणतात आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. तुम्हाला जसा अधिकार असेल त्याप्रमाणे या ग्रंथात तुम्ही घेऊ शकता, परंतु जर अभिमान कमी केला तर अधिक चांगलं होईल. मागा श्रोती आक्षेपिले जिये ग्रंथी काय बोलले ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे. आता साधारण अभ्यासाचा अधिकारी कोण आहे तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की मार्ग सापडे सुगम आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्कर तुटे संशयाचे मूळ एकसरा. मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. म्हणजे अधिकारी कोण आणि काय, कशासाठी त्याचा काय लाभ होईल हा थोडासा आता सांगितलाय, अधिक पुढे सांगितलेला आहे. आता दुसरं ह्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे तर प्रयोजन पण त्यांनी लिहिलेलं आहे बघा. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय पोलिले जे यथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. हा प्रश्न आहे. काय आहे या ग्रंथात? ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. भक्तिचेन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. नाना किंत निवारिले नाना संशयो छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न
काय आहे, काय या ग्रंथात काय दिलेलं आहे, ह्या ग्रंथाचा हेतू काय आहे, प्रयोजन काय आहे ते सांगतायत. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. आणि मग हा सगळं जे ग्रंथ निर्माण केलेला आहे तो कशाच्या आधाराने केलेला आहे, तर ते सांगतात नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. म्हणजे ह्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून जी आत्मप्रचिती रामदास स्वामींना प्राप्त झाली त्याच्या आधारावर हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि म्हणून नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवास ये प्रत्यक्ष आता. आता ह्या ठिकाणी बघा म्हणजे किती लॉजिकल आहे की कशासाठी हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणी अभ्यास करायचा, तो अभ्यास करताना अभ्यास करणाऱ्याची मनोभूमिका कशी असावी हे सगळं सांगून झालं. आणि मग आता फळ सांगितलंय. फळ सांगताना सुद्धा आपल्याला लक्षात येते की कुणाकुणासाठी हा ग्रंथ आहे, हा सगळ्यांसाठी आहे. कारण फळामध्ये बघा काय काय म्हणतात ते, भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण. भ्रांत अवगुणी अवलक्षण असे जे लोक असतील तेची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. म्हणजे धूर्त तार्किक आणि चांगले असतील त्यांना कमी वेळात कळेल. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी. म्हणजे आळशी असेल तरी चालेल, पापी असेल तरी चालेल, निंदक असेल तरी चालेल, परंतु त्याने व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे आणि अत्यंत काय म्हणतात सकारात्मक वृत्तीने अभ्यास करायला पाहिजे. बद्धची होती मुमुक्षु, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. काय केलेलं आहे, नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, संदेह म्हणजे संशय, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. म्हणजे श्रवण म्हणजे फक्त ऐकणं नाही, या श्रवणामध्ये अभ्यास पण आहे. श्रवण म्हणजे ऐकणं, विचार करणं, त्याचा काहीतरी सारांश काढणं आणि तो जीवनात आणणं, एवढा श्रवणाचा अर्थ आहे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेह, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. ऐसियाची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने हे वाचाल त्या पद्धतीने तुमचा लाभ होईल. मत्सर जरी जो पुसा तयाशी तेच प्राप्त. तुम्ही जर का वेगळ्या पद्धतीने वाईट पद्धतीने बघितलं तर तुम्हाला तेच मिळेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षणानाम समास पहिला. आता बघा हे सगळं ओव्या घेतल्यानंतर आपल्याला या डॉक्टर काकांनी त्या प्रसाद मासिका पत्रिकामध्ये जानेवारी 1997 लेखामध्ये जे लिहिलंय ते बघा. दासबोधाचा अनुबंध चतुष्ट काय आहे, अधिकारी कोण आहे दासबोधाचा, ज्यांना डोळ्यासमोर ठेवून ग्रंथांची रचना केलेली असते ते त्या ग्रंथाच्या अभ्यासाचे अधिकारी असतात. आपण हे सगळं का समजून घेतोय, कारण आपल्याला योगग्रंथ समजून घ्यायचे आणि योगग्रंथाचं समजण्यासाठी काय पद्धतीने तो विचार करायचा ह्याच्यासाठी आपण हे समजून घेतो, हे लक्षात घ्या. म्हणजे अधिकारी कोण आहेत, अभ्यास करणारे ज्यांना डोळ्यासमोर ठेवून ग्रंथांची रचना केलेली असते ते ग्रंथाचे अभ्यासाचे अधिकारी असतात. म्हणजे त्यांच्यासाठी या ग्रंथांची रचना केलेली असते. आता दासबोधाची रचना भ्रांत अवगुणी अवलक्षण धूर्त तार्किक विचक्षण आळशी पापी निंदक बद्ध मुमुक्षु साधक मूर्ख अभक्त दोषी पतित संशयग्रस्त आणि उद्विग्न सगळ्यांसाठी दासबोधाची रचना केलेली आहे. म्हणजे कोणी दासबोधाचा अभ्यास करू शकतो. आणि साधारणतः त्यांनी त्या लेखात छान लिहिलंय की कुठल्याही विद्यार्थ्याला ढ बोर्डा असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा नगरपालिकेची किंवा सरकारची शाळा असेल तर त्याच्यात त्याला प्रवेश मिळतो. तसं दासबोधामध्ये आहे. दासबोधामध्ये कोणीही प्रवेश घेऊ शकतो, परंतु त्यांनी त्या अभ्यास करून वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे. आता दुसरा एक झाला अनुबंध अधिकारी, दुसरा विषय. आता आपण बघितला विषय की हा पहिला दशक जो आपण त्यातल्या काही ओव्या बघितल्या त्याच्यातल्या 3 ते 12 या ओव्यामध्ये ज्यातल्या आपण काही बऱ्याचशा ओव्या बघितल्या त्यात समर्थांनी दासबोधाचा विषय सांगितलेला आहे, विस्ताराने सांगितलेला आहे. वाचकाने दासबोधाचा सूक्ष्म अभ्यास करताना हे सगळे विषय कुठे आले त्याची नोंद ठेवावी. म्हणजे त्याने विषय सगळे सांगितलेत परंतु दासबोधभर ते विषय आलेले असतात आणि म्हणून
आपापल्या पद्धतीने अभ्यास करताना आपण तो विषय कुठे आलेला आहे याची नोंद ठेवली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणजे विषय आणि अभ्यास याच्यामध्ये एक प्रकारची सुसंवाद राहून साधकाची जडणघडण होणं सोपं जाईल. थोडक्यात आपण समजून घ्यायचंय आपल्या आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे, आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे तिची नोंद ठेवायची आणि मग ती नोंद ठेवल्यानंतर त्याप्रमाणे त्या विषयाचा आपल्या गरजेप्रमाणे आपल्याला उपयोग होईल आणि मग त्याप्रमाणे आपली जी मनोभूमिका आहे तिची जडणघडण करणं सोपं जाईल. आता तिसरा भाग आहे प्रयोजन. प्रयोजन म्हणजे साधारणतः फळ. आपण मगाशी बघितलं तर त्या लेखात असं म्हटलेलं आहे त्यांनी 2 प्रकारची प्रयोजन आहेत दासबोधाला. एक व्यावहारिक प्रयोजन म्हणजे व्यावहारिक फळ आणि एक पारमार्थिक प्रयोजन. कारण दासबोध हा सगळ्यांसाठी आहे. दासबोधात प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचं उत्कृष्ट वर्णन केलेलं आहे. तो व्यावहारिक प्रयोजन काय आहे तर ते म्हणतात, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. म्हणजे ह्या ग्रंथाचा अभ्यास केला असताना अभ्यासकाच्या विचारात आणि आचरणात सुखी जीवनाला अनुकूल असं परिवर्तन होतं. ते परिवर्तन झालं की प्रपंचात चांगला व्हायला मदत होते आणि मग यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन मिळतं. क्लिअर प्रयोजन दिलेलं आहे. हे व्यावहारिक प्रयोजन झालं. आणि पारमार्थिक प्रयोजन काय आहे म्हणजे ज्यांना परमार्थ हे साध्य आहे व्यवहाराबद्दल, व्यवहारच फक्त साध्य असेल तर एवढं ठीक आहे, परंतु समजा पारमार्थिक इच्छा सुद्धा असेल तर सायोज्य मुक्तीचे वर्म ठायी पडे. म्हणजे सर्वसाधारण जीवनमुक्ती, आत्मज्ञान प्राप्ती हे परमार्थाचं ध्येय आहे. सुखी होणं हे व्यवहारात आहे, परंतु सुखरूप होणं आणि सुखरूप होऊन सुखाने जगणं आणि आयुष्य संपल्यावर सुखाने देहाचा व जगाचा त्याग करणं एवढं जर का जमलं तर त्याला जीवनमुक्तीचं लक्षण म्हणतात. आणि असं सबसा जमण्यासाठी सुद्धा उत्कृष्ट मार्गदर्शन दासबोधामध्ये आहे. परत एकदा वाचतो. जीवनमुक्ती हे परमार्थाचं ध्येय आहे आणि ते काय आहे, सुखरूप होणं, सुखरूप होऊन सुखाने जगणं आणि आयुष्य संपल्यावर सुखाने देहाचा व जगाचा त्याग करणं हे जीवनमुक्तीचं लक्षण आहे. आणि या संबंधीचं उत्कृष्ट मार्गदर्शन दासबोधामध्ये गेलेलं आहे. आणि संबंध म्हणजे फार महत्वाचा विषय नाही, कारण प्रायोज्य आणि प्रयोजन संबंध म्हणजे जो वाचणार आहे तो प्रायोज्य आहे आणि प्रयोजन म्हणजे जे फळ मिळायचं म्हणून हा ग्रंथ लिहिलेला आहे तो संबंध असतो. त्या संबंधाबद्दलचा हा चौथा अनुबंध चतुष्टयाचा विचार. आता हे आपण म्हणजे 2 आपण वेगळे वेगळे ग्रंथ, ज्ञानेश्वरी हा एक वेगळ्या पद्धतीचा ग्रंथ आहे आणि म्हणजे त्या सगळ्यात मेसेज एकच आहे, परंतु ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची टीका आहे आणि हा जो दासबोध आहे हा सर्वसामान्य प्रापंचिकाला आणि परमार्थिकाला दोघांसाठी उपयुक्त लिहिलेले सर्वसामान्य भाषेमध्ये अगदी सोपे सोपे विषय पण त्यात घेतलेले आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे ते आपण बघूया. परत हे सगळं आपण एवढ्यासाठीच बघतोय की योग ग्रंथामध्ये आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. साधारणतः 1290 साली प्रवरातेरी असणाऱ्या नेवासे या गावातल्या एका मंदिरात भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरानं जे भाष्य केलं त्याला ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हटलं जातं. याच्यामध्ये सुद्धा 18 अध्याय आहेत आणि सर्वसामान्यासाठी असणारा गीतेवरचा ज्ञानेश्वरांचा हा मराठीतला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि या मराठीतला गोडवा अन्य भाषिकांना सुद्धा कळावा या उद्देशाने या ज्ञानेश्वरीची संस्कृत, हिंदी, कन्नड, तामिळ अशा वेगळ्या वेगळ्या इंग्रजी बरोबर 21 निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झालेली आहे आणि ते सगळे भाषांतरित छापील ग्रंथ उपयुक्त आहेत. तर अशी ही ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर, लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा, ज्ञानेश्वरांचे पहिले भाष्यकार संत निवृत्ती महाराज म्हणजे ते सद्गुरू, ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक संत एकनाथ, ज्ञानेश्वरीचा पहिला संकलनकार संत महिपती आणि ज्ञानेश्वरीचे पहिले प्रसारक संत नामदेव आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 18 अध्याय मिळून एकूण त्याचा 9000 पेक्षा अधिक ओव्या आहेत. आता ह्या ज्ञानेश्वरीचे अधिकारी आणि आपण आता दासबोधाचा अधिकारी याच्यामध्ये काय फरक आहे बघा. ज्ञानेश्वरीचा अभ्यास अधिकार अध्याय 1 मध्येच काही ओव्या आहेत त्या अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पण असू शकतील, परंतु ज्या काही थोड्याशा मिळाल्या त्या अशा
ती ओवी अशी आहे की पहिली ओवी 56वी ओवी आहे. जैसे शारदीची ये चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर कलगे. म्हणजे चकोर पक्ष्यांची पिलं शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळं अमृतकण जसे अत्यंत मृदुचित्ताने वेचतात, त्याप्रमाणे श्रोत्यांनी लय विक्षेप कषायादी दोषांचे काठिण्य घालून चित्ताला मृदूपणा आणून या गीतारूपी कथेचा अनुभव घ्यावा. कुणालाही ऍडमिशन नाहीये, प्री क्वालिफिकेशन नाही. ते शब्द वाचून या गीतार्थाची चर्चा करावी, शब्द वाचून या गीतार्थाची चर्चा करावी, इंद्रियांना न कुळ देता तो अर्थ भोगावा आणि वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वीच सिद्धांताशी एकरूप व्हावे. असा सगळा गरज आहे अधिकाऱ्याची. म्हणजे काय पद्धतीने अभ्यास करायचा ते बघा. या सगळ्याचा सारांश असा की अंतर्मुख चित्ताने गीतार्थाचं श्रवण मनन निध्यासन करून त्या सगळ्या ज्ञानाचा आणि त्या ज्ञानाच्या आनंदाचा अनुभव घ्यावा. अधिकारी अजून वर्णन केलेले आहे. मी ओव्या वाचत नाही, मी फक्त त्याचा अर्थ वाचतोय. साधारणतः पहिल्या एक 52-53 पासून 60-61 पर्यंतच्या ह्या ओव्या आहेत पहिल्या अध्यायातल्या. ज्याप्रमाणे भ्रम कमलदलाला न समजू देता, ज्याप्रमाणे भ्रमर म्हणजे भुंगा कमलदलाला न समजू देता त्यातील पुष्परेणू सेवन करतात, तशी या ग्रंथाविषयी अर्थाचं सेवन करण्याची पद्धत आहे. आकाशात चंद्राचा उदय झाला असता पाण्यातील आपलं स्थान न सोडता त्याला आलिंगन कसं द्यावं हे प्रेम भोगण्याचं वर्म चंद्र विकासिनी कमलिनीच जाणते. म्हणजे त्या पाण्यात असलेलं जे कमळ आहे, म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर जे कमळ उगवतं किंवा जे कमळ उमलतं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की आकाशात चंद्राचा उदय झाला असता पाण्यातील आपलं स्थान न सोडता त्या चंद्राला आलिंगन कसं द्यावं हे प्रेम भोगण्याचं वर्म चंद्र विकासिनी कमलिनीच जाणते. अशा सखोलपणाने आणि स्थिर अंतःकरणाने जो संपन्न आहे तोच या गीता ग्रंथांचा आदर गौरव करण्याचे जाणतो. आणि शेवटी लिहिलेलं आहे ते असं आहे की अहो श्रोते हो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतार्थ ऐकण्याकरता जे योग्य, म्हणजे अर्जुनाची जी लायकी आहे, अर्जुन किती थोर होता, किती ज्ञानी होता, किती अनेक गुणसंपन्न होता, त्या अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतार्थ ऐकण्याकरता जे योग्य आहे त्या संतांना कृपा करून माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. म्हणजे या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आपल्याला खरोखर योग्य पद्धतीने आपली मनोभूमिका असली पाहिजे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीचा अभ्यास नका करू पाहिजे असं सांगतात. सर्वात सोपा मनाच्या श्लोकांचा अभ्यास, दासबोधाचा अभ्यास, त्याच्यानंतर तयारी झाल्यानंतर मग आपल्या भागवताचा अभ्यास केलेला चालतो आणि मग नंतर ज्ञानेश्वरीचा किंवा गीतेचा अभ्यास करावा. अशा पद्धतीची गोष्ट का सांगितलेली आहे. आता या ज्ञानेश्वरीचं प्रयोजन काय आहे. आता भारत कमळ परागू गीताच्यू प्रसंग जो संवादिला श्रीरंग अर्जुनसी ना तरी शब्द ब्रह्माब्दी माथी येला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नी संपर्क कडसिले निविवेके पद आले परिपाके आमोदासी. थोडक्यात अर्थ काय, कशासाठी आहे ज्ञानेश्वरी. श्रीकृष्णाने अर्जुनाची प्रश्नोत्तर रूपाने जो अलंकारमय संवाद केला तो गीता नावाचा प्रसंग महाभारतात तो कमळाचा सुगंधी पराग आहे. ज्ञानेश्वरांची भाषा खूप काव्यमय आहे, ती खूप काय म्हणतात ती समृद्ध आहे. त्याच्यामध्ये अनेक उत्प्रेक्षा सगळ्या अलंकार सगळे केलेले आहेत. म्हणजे ते ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना गीता नावाच्या प्रसंगाचं वर्णन करतात ते म्हणतात श्रीकृष्णाने अर्जुनाशी प्रश्नोत्तर रूपाने जो अलंकारमय संवाद केला आहे तो गीता नावाचा प्रसंग महाभारत कमळाचा सुरंगी पराग आहे, सुगंधी पराग आहे. किंवा व्यासांच्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचं मंथन करून हे महाभारत रूपी अमर्याद लोणी काढलेलं आहे. मग ते लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संबंधाने विचारपूर्वक कढवले असताना त्याचा उत्तम परिपाक होऊन उत्तम श्लोकरूपी रवाळ तुपात परिपाक झाल्याने त्याच्या आनंदरूप सुगंधाला जो आकार प्राप्त झालेला आहे ती म्हणजे गीता आहे.
विरक्त देखील ज्या गीतेची इच्छा करतात, विरक्त देखील ज्या गीतेची इच्छा करतात, संत ज्या गीतेचा सर्व काळ अनुभव घेतात आणि तो परमात्मा मी आहे अशा अभेद भावात निष्ठात असले ब्रह्मनिष्ठ ज्या गीतेत रममाण होतात, भक्त जिचं श्रवण करतात, जी त्रैलोक्यात परम वंदनीय आहे, जी भीष्मप्रभाशी संबंध अशी कथा राहून जाते, अशा पद्धतीच्या गीतेचा तुम्ही अभ्यास करणार. आणि मी हे कशा पद्धतीने सांगतो, म्हणजे काय प्रयोजन आहे सांगण्याचं, तर गीतेचं सगळं सौंदर्य आपल्यासमोर खुलं करायचं आहे. आणि मग भाषा कशी वापरलेली आहे, अमृतालाही पैजनी माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा अशी जिंके, ऐसी अक्षरे रसके मिळविन. हा 6व्या अध्यायातला 14वी ओवी आहे. अमृतालाही पैजनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्या शब्दरूप झाली. ज्ञानेश्वरीमध्ये कर्म आहे पण कर्माची कटकट नाही, ज्ञान आहे पण ज्ञानाचा वृक्षपणा नाही, भक्ती आहे पण ती भोळ्या अज्ञानाची भक्ती नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीचं प्रयोजन आपण बघितलं. आणि ज्ञानेश्वरी महाराज आपल्या ग्रंथाचं फळ काय सांगतात, तैसा वागविलास विस्तारू, गीतेर्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जेणी, देखो आवडे तो काणी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबाळो सुकाळा, रहा महाबोध सुकाळा माझी विश्व. म्हणजे वाणीच्या विकासाचा विस्तार करू, गीतार्थाने सारे विश्व भरून टाकू आणि जग हे आनंदाचा आवार निर्माण करू. या गीता व्याख्यानाने आत्मविचारांचा उणेपणा नाहीसा हो, श्रवणाने कानाचे व आत्मसाक्षात्काराने मनाचं जगणं सफल हो, वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण दिसो, परब्रह्म डोळ्याला दिसो, सुखाचा सुदिन उदयाला येवो आणि ब्रह्मबोधाच्या सुकाळामध्ये अखिल विश्व प्रवेश करू. हा सगळं फळ आहे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचं. आणि हे फळ प्राप्त होण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे 3 योग सांगितलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचा उपयोग कसा करायचा, काय पद्धतीने करायचा, कसा सोपेपणाने करता, हे सगळं सांगून ही सगळी जी 3 योगाची त्रिकालाबाधित उपयुक्तता आहे ती सगळी समजावून दिलेली आहे. हे तुम्हाला फळ मिळेल असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, योग्य पद्धतीने अभ्यास केला तर. तर आपण 4 गोष्टी बघितल्या की अधिकारी, अभ्यासाचा अधिकारी कोण आहे, ग्रंथाचा विषय काय आहे आणि विषयाचं प्रयोजन काय आहे आणि फळ काय आहे, या संबंधी आपण थोडक्यात विचार केला. दासबोधाचा आणि ज्ञानेश्वरीचा, काही लेखांच्या आधारे, काही इतर ग्रंथांच्या आधारे. आणि आपण ह्या पद्धतीने ह्या ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी काय पद्धतीने अभ्यासकाची तयारी पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी कसा अभ्यास करावा आणि मग त्याला काय फळ मिळेल हे आपण बघितलं. आता दुसरा जो एक भाग आहे त्याला षड्लिंग म्हणतात. म्हणजे काय, साधकाने शास्त्रग्रंथ 6 गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणं म्हणजे त्याचा शास्त्रानुसार अभ्यास होतो. बघा, इतका व्यवस्थितपणा आहे परमार्थ ग्रंथामध्ये की त्या ग्रंथामध्ये कुठेही आपल्याला वाटतं की काही गोष्टी खूप सांगितलेल्या आहेत, परंतु त्या गोष्टी ज्या असतात त्यातला मुख्य भाग म्हणून ग्रंथाचा अभ्यास करत असताना आपल्याला नक्की काय समजायचं आहे आणि ते कुठे सांगितलेलं आहे घेतलं. कारण बरेचशी उदाहरणं असतात, काही दाखले असतात, काही अधिक त्या गोष्टी ठसवण्यासाठी ऍडिशनल गोष्टी सांगितलेल्या असतात. या सगळ्या लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते, परंतु आपल्या दृष्टीने आपल्याला काय महत्वाचं ते आपण अभ्यास करायचा. म्हणून अभ्यास करण्यासाठी आवश्यक गोष्टी म्हणून आपण या बघतोय. तसे षड्लिंग म्हणजे काय, हा जो कुठलाही ग्रंथ असतो तो 6 गोष्टींकडे चांगलं लक्ष ठेवून ऐकायचा असतो. थोडक्यात चांगल्या ग्रंथाच्या ह्या 6 खुणा असतात, हे 6 विशेष असतात. आणि जे 6 खुणा किंवा जे 6 विशेष आपण अभ्यास करताना लक्षात घेतले तर त्याचा आपल्याला अधिक चांगला उपयोग होतो. तो अभ्यास आपल्याला चांगला कळतो आणि तो अभ्यास कळल्यानंतर त्याच्यापासून असलेला लाभ आहे तो आपल्याला चांगल्या प्रमाणे मिळू शकतो. म्हणून आता हे 6 गोष्टी कुठल्या आहेत, तर त्या गोष्टी आहेत, एक उपक्रम, दुसरा अभ्यास, तिसरी अपूर्वता, चौथी फळ, 5वा अर्थवाद आणि शेवटी उपपत्ती. या गोष्टी काय आहेत
ते आपण थोडक्यात बघूया. हे परत आपण का बघतोय? कारण आपल्याला ग्रंथ अभ्यासाचे आहेत. तो जरी आध्यात्मिक ग्रंथ नसला तरी योगाचे ग्रंथ आहेत, म्हणजे काही प्रमाणात अभ्यास, आणि ह्या सगळ्याचा हेतू जो आहे तो सगळ्यांना कळावा आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा याच्यासाठीच आहे. स्वामीजींनी पण त्यासाठीच लिहिलेले आहेत, लोकांच्या कल्याणासाठी लिहिलेले आहेत. आपणही त्या समजुतीने आपल्याला कशा पद्धतीने येईल हे आपण आपापल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून ही 6 जी काही खुणा आहेत किंवा 6 ज्या काही विशेष आहेत त्या आपण समजून घेतोय. उपक्रम हा पहिला गोष्ट आहे. आणि उपक्रम म्हणजे काय? की उपक्रम आणि उपसंहारामधील एकवाक्यता हे याच्यामध्ये बघायचं आहे. की उपक्रम म्हणजे सुरुवात केल्यानंतर सुरुवात होती त्या ग्रंथाची, आणि मग उपसंहार म्हणजे अखेरीला असलेल्या समारोपाचा मजकूर, म्हणजे तात्पर्याचा सार त्या ग्रंथाचं. म्हणजे त्यामध्ये मेळ पाहिजे, एकवाक्यता पाहिजे. म्हणजे सुरुवातीला जे काही सांगितलं आहे ते सांगत शेवटी तो समारोपाचा मजकूर असला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने एक प्रकारचं रिदम पाहिजे, एक प्रकारचं कंटिन्युटी पाहिजे, आणि सुरुवातीला काय सांगितलं ते शेवटी साध्य झालं अशा प्रकारचं सार यायला पाहिजे. म्हणजे आपण वर्तुळ समजा काढायचं असेल तर वर्तुळ काढायला समजा आपण पेन्सिल टेकवली आणि वर्तुळ काढायला सुरुवात केलं की ते वर्तुळ काढताना शेवटी परत पेन्सिल कुठे येते? पहिल्या मुंदीला येते, तिथे थांबले. म्हणजे बरोबर जाऊन आपण बरोबर पहिल्या ठिकाणी येतो. त्याचप्रमाणे कुठल्याही चांगल्या ग्रंथाच्या सुरुवातीला ग्रंथ ज्या उद्देशाने सांगितलेला असतो तो उद्देश अखेर पूर्ण झाला का ते पाहणं, म्हणजे ही उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता बघणं हा एक भाग आहे. अभ्यास म्हणजे परत अभ्यासामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आपण बऱ्याच वेळा बघतो की श्रवण म्हणजे वाचन, चिंतन, निदिध्यासन, त्याचं सार काढणं आणि त्याचा उपयोग करणं एवढं सगळी. त्याच्यामुळे मग काय होतं? विवेक, वैराग्य वगैरे गोष्टी आपोआप येतात. विवेक म्हणजे निवड, की बऱ्याच गोष्टी आहेत त्यातली कुठली निवडायची. आपण श्रेयस प्रेयसचा विचार केलेला आहे. ती निवड म्हणजे विवेक. वैराग्य ह्याचा अर्थ हिमालयात जाऊन बसणं असं नाही, पण अनावश्यक जी काय आपली काय आसक्ती असते ती कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्यालाच अभ्यास म्हणतात. श्रवण, विवेक, वैराग्य, अनुसंधान, आणि ह्या सगळ्याचं जास्तीत जास्त शक्य असेल तितकं आचरणात आणणं, चांगलं आचरण करणं, या सगळ्याला अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास म्हणतात. आणि त्या ग्रंथाच्या फलप्राप्तीसाठी जे काही सांगितलेलं असतं, म्हणजे कायिक म्हणजे शारीरिक गोष्टी काय करायच्या असतील, कर्म गोष्टी काय करायच्या असतील, वाचिक म्हणजे काय पद्धतीने आपण त्याचा भाषेमध्ये उपयोग करायचा, असा आपल्या व्यवहाराने उपयोग करायचा, असा मानसिक काय उपयोग करायचा, मानसिक कर्म कशी करायची, ह्या सगळ्याचा उपयोग म्हणजे अभ्यास. म्हणजे ग्रंथाचं वाचन, त्यावर विचार, आणि तो विचार केल्यानंतर त्या विचारांच्या अनुसंधानी किंवा त्या विचाराप्रमाणे आपली आचरण साधना. थोडक्यात आध्यात्मिक ग्रंथामध्ये नामसाधना सांगितलेली असते, ध्यानसाधना सांगितलेली असते, कर्मसाधना सांगितलेली असते. आणि हे सगळं स्वामीजींनी योग ग्रंथामध्ये पण आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने किंवा उपायात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता हे सगळं एकदा नसतं करायचं, तर परत परत करणं, याची सवय लागणं, म्हणजे याला अभ्यास म्हणतात. म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने करायचा ते त्या ग्रंथात सांगितलेलं आहे का नाही ते बघायचं. हा दुसरा भाग आहे विशेषाचा. तिसरा अपूर्वता, म्हणजे इतरत्र कुठेच न मिळणारं असं जे विशेष त्या ग्रंथातून मिळतं त्याला अपूर्वता म्हणतात. म्हणजे प्रत्येक ग्रंथाचं काही वैशिष्ट्य असतं की त्या ग्रंथामध्ये ते ज्ञान एका विशिष्ट पद्धतीने मांडलेलं असतं, त्याला अपूर्वता म्हणतात. ती पण आपण बघायला पाहिजे. फळ, ग्रंथाच्या अभ्यासाने जे प्राप्त होणार त्याला फळ म्हणतात, ते आपण मागच्या वेळेला पण बघितलं. अर्थवाद म्हणजे त्या ग्रंथाच्या विशेष गोष्टींचा अर्थ जो आहे तो लोकांना समजण्यासाठी, वाचकांना खेचून घेण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो सांगायला लागतो, वेगळ्या वेगळ्या दृष्टीने सांगायला लागतो, कधी तो अतिशयोक्तीने पण सांगायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टीचा योग्य हेतूसाठी त्या ग्रंथामध्ये उपयोग केलेला आहे का? म्हणजे आता आपण बघितलं ना ज्ञानेश्वरीमध्ये किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या उपमा देऊन आणि वेगळी उदाहरणं देऊन तो गोष्ट मांडलेली आहे. ह्या अर्थवादच म्हणायचं. म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हेतू काय आहे
की वाचकांना एक तर वाचायला आवडलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळाला पाहिजे, ते वाचताना त्यांना प्रोत्साहन वाटलं पाहिजे, आणि परत जो काही मुख्य विषय आहे तो त्या वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणजे त्याला अर्थवाद म्हणतात. आणि मग उपपत्ती हा शेवटचा भाग आहे. सिद्धांत सिद्ध करण्यासाठी ज्या उदाहरणांचा उपयोग केलेला आहे त्याला उपपत्ती म्हणतात. थोडक्यात उपपत्ती म्हणजे युक्ती किंवा दृष्टांत. असे दृष्टांत सुद्धा ग्रंथामध्ये दिलेले असतात. म्हणून अभ्यासकांनी, साधकांनी शास्त्रग्रंथ या 6 गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणं म्हणजे त्याला योग्य पद्धतीने अभ्यास किंवा योग्य पद्धतीने शास्त्रानुसार श्रवण केलं असं म्हणतात. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, पुण्यप्राप्तीच्या हेतूने किंवा कुतूहलभाव ऐकण्यासाठी ऐकलं किंवा वाचलं तर त्याला अभ्यास शास्त्रात समजत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की बा कुठलं गणपती अथर्वशीर्ष शिष्य मी 1000 वेळा म्हटलं. श्रावणामध्ये नेम असतात ना, ही पोथी वाचायची, ते पोथी वाचायची, पण त्याच्यामध्ये फक्त टेक्निकल वाचन असतं. त्याच्यामध्ये फार फार तर पुण्यप्राप्ती, बुवा हे चांगलं वाचन केलं, देवासमोर बसून केल्यामुळे पुण्यप्राप्तीचा हेतू असतो, किंवा सगळे करतात म्हणून मी करतो. हा जो आहे भाग, हा जो भाग आहे त्याला अभ्यास म्हणत नाहीत आणि त्याला खऱ्या पद्धतीने श्रवण पण समजत नाहीत. म्हणून जे आपण वाचतो ते आपल्याला समजलं पाहिजे. त्या समजल्यानंतर त्याचा आपल्याला उपयोग कळला पाहिजे. तो उपयोग कळण्यासाठी काय पद्धतीने आपल्या जीवनात आपण परिवर्तन करायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते कळल्यानंतर त्याला जेवढं आपलं जमेल तेवढ्या पद्धतीने ते आपण आपल्या जीवनात आणलं पाहिजे. हा सगळा शास्त्रग्रंथाचा अभ्यास, तोच हेतू आपल्याला या काय म्हणतात ते योग ग्रंथाच्या अभ्यासात आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मी म्हणतो की ह्या गोष्टी आपण फक्त समजून घेतोय. आता दासबोधाची 6 लिंग कुठली आहेत? त्याला उपक्रम म्हणजे पहिला आहे तो असा आहे की प्रतिपाद्य विषय सांगायला जिथून सुरुवात केलेली असते त्याला उपक्रम असं म्हणतात. आणि हा विषय सांगोपांग स्पष्ट करीत मूळ विषयाशी सुसंगत शेवट केला की त्याला उपसंहार म्हणतात. उपक्रम आणि उपसंहार सुसंगती असणं, ती तर्क, प्रमाण, दृष्टांत आणि अनुभवाने क्रमाक्रमाने सिद्ध करीत नेणं हे उत्तम आध्यात्मिक ग्रंथाचं लक्षण आहे. दासबोधातला उपक्रम काय आहे? भक्तीचेनी योगे देव, भक्तीचेनी योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. म्हणजे पहिल्या दशकात, पहिल्या समासात, 4थ्या श्रोवीत हे सांगितलेलं आहे. काय? भक्तीचेनी योग, योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आणि मग शेवटी 20व्या दशकामध्ये 10व्या समासात 26व्या ओवीमध्ये म्हणजे ग्रंथाच्या शेवटी काय सांगितले त्यांनी? झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. म्हणजे उपक्रम म्हणजे सुरुवात आणि शेवट हा उपसंहार हा अगदी बरोबर जोडलेला आहे. माणूस जन्माला येऊन संसार करतो, त्याच्या कल्पनेप्रमाणे तो त्यातून काहीतरी सुखासाठी प्रयत्न करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु सुखाची व्यावहारिक साधनं शाश्वत सुख मिळवून देऊ शकत. थोडा वेळ सुख मिळतं, परत दुःख येतं, सुख दुःख हे सगळं चक्र चालू राहतं. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो आनंदरूप देवाच्या प्राप्तीची आध्यात्मिक साधनं करू लागतो. त्या साधनात भक्ती मुख्य असून त्या आधाराने त्या निर्गुण ब्रह्मरूप आनंदाचा तो अनुभव येऊन त्याचा जन्म, संसार आणि साधनं सफळ होतात. ही उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता आलेली आहे. अभ्यास, केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणं याला अभ्यास म्हणतात. तो अभ्यास कसा सांगितलं त्यांनी? 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवरता विशेषा विशेष कळो लागो. हाच त्या डॉक्टर काकांचा लेख आहे ज्याच्यामधून आपण रेफरन्स घेतोय. दासबोधाचा अभ्यास, त्याची म्हणजे अनुबंध चतुष्टय आणि षडलिंग, त्यातला हा दुसरा अभ्यास. त्याच्यात सांगितलं 20 दशक 200 समास, म्हणजे 20 दशक आहेत अभ्यासामध्ये, त्याच्यामध्ये 200 समास आहेत. साधके पहावे सावकाश, त्याचा सावकाश अभ्यास करा. विवरता विशेषा विशेष कळो लागे, म्हणजे त्याचं विवरण जसं तुम्ही करा, त्याच्या विशेष गोष्टी आहेत त्या समजून लागेल, त्याप्रमाणे तुम्हाला आता कळायला लागेल. 20 दशकांतील 200 समासाचा सावकाश शास्त्र सुद्धा अभ्यास करावा. न्याय, व्याकरण, परंपरा, प्रस्थांतर इत्यादिकांच्या सहाय्याने या समाजाचं स्पष्टीकरण करत गेले असता त्यात विशेष काय आणि सामान्य काय ते कळू लागतं.
त्याचं मनन केलं असता परमार्थ आणि मोक्षासंबंधी परोक्ष आणि अपरोक्ष अशी दोन्ही प्रकारच्या ज्ञानाची व्यवस्था येते. आणि ह्या सगळ्या ज्ञानाची व्यवस्था त्या ग्रंथात केलेली असते. अपूर्वता काय आहे ग्रंथाची, ज्ञान दासबोधाची? ग्रंथात जी अपूर्वता असते ती त्यातल्या प्रतिपाद्य विषयाच्या फळाच्या अपूर्वतेवरून ठरते. आता परमार्थ हा ग्रंथाचा मुख्य सांगण्याचा विषय आहे आणि म्हणून ही अपूर्वता आहे. परमार्थ ही अपूर्वता आहे आणि मग ती ओळी आहे, अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्ममृत्याची आणि पदवी सायोज्यते तिची सान्निध्याची लभे. म्हणजे अन्य ग्रंथामध्ये सामाजिक विषय असतात, राजकीय विषय असतात, ऐतिहासिक विषय असतात, असे अनेक प्रकारचे विषय असतात. ते वाईट असतात का? नाही, त्यांनी कर्मणूक होते. व्यावहारिक बोध सुद्धा काही पद्धतीने होत असतील, ज्ञान होऊ शकेल, त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला व्यवहारात किंवा प्रपंचात होऊ शकतो. पण हे सगळे विषय आहेत ते परमार्थाच्या दृष्टीने जे महत्वाचं उद्दिष्ट आहे की जन्ममरणाच्या चक्रातून सोडवण्याचं काम ते करू शकत नाही. ही अपूर्वता आहे या ग्रंथातली. फळ काय आहे? फळ असं आहे की ज्या ही मुक्तीसाठी जी आपण साधनं केली ती यशस्वी पद्धतीने केली की जे ग्रंथाचं जे आपल्याला फळ मिळतं त्या ह्या ग्रंथाचं फळ आहे. आणि तो त्याने दिलेला आहे 20व्या समासात. म्हणजे शेवटी हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. म्हणजे या सगळ्या अभ्यासाने मायेची तत्व कळाली, ती मायेची मायेला देऊन टाकली. त्यांचं अधिष्ठान आत्मा मी आहे असा अनुभव घेऊन सायोज्य मुक्तीचा लाभ झाल्याने साधने गळून पडली. हा फळ आहे. आता हे आपण सगळं समजून घेतो, ह्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील असं नाही, कारण आपला हा अभ्यास झालेला नाहीये. परंतु हे आपण एवढ्यासाठी समजून घेतोय की ह्या पद्धतीने आपल्याला आता योग ग्रंथांचा विचार करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि हा प्रत्येकाने करायला पाहिजे. तो आपण जाता जाता कसा आहे ते आपल्याला बघेल, परंतु तो विषय प्रत्येकाने कळला पाहिजे. म्हणून आपण हा विषय बघतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी तसं ते करावा, नाही त्यांनी आपण जसं जमेल तसं पुढे पुढे बघत जाऊ. परंतु ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, कारण माझा जो विचार असेल तो मी कदाचित मला मिळाला तर मांडेन, परंतु प्रत्येकाचा हा विचार वेगळा असू शकतो, कारण प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची आवश्यकता वेगळी आहे, प्रत्येकाची त्या ग्रंथाच्या उपयुक्ततेकडे बघण्याची परिस्थिती वेगळी असू शकते. म्हणून हा प्रत्येकाने अभ्यास करणं अधिक चांगलं असेल. 5वा अर्थवाद आहे दासबोधाचा संबंध. ते म्हणतात नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. म्हणजे सगळी जी ज्ञानप्राप्ती आहे अत्यंत अवघड अशा ज्ञानाची, ती प्राप्ती ह्या अभ्यासाने होते. हा विशेष आहे या अर्थाचा. आणि इथे म्हणतात समर्थ म्हणतात ज्ञान शीघ्र होतं असं म्हणतात. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. म्हणजे अनेक जन्मात सुद्धा मोक्ष मिळणं शक्य नसतं, ते महाकठीण आहे समजलं जातं. खूप दीर्घ साधनेनी दीर्घ प्रयत्नांनी तो मिळतो. त्याची इच्छा होणं ही सुद्धा बऱ्याच अवघड गोष्ट असते. आणि समर्थ इथे म्हणतात हे ज्ञान शीघ्र होतं. म्हणजे इथे थोड्या प्रमाणात तो जो विषय आहे त्या विषयाला थोडं वाढून सांगितलेलं आहे, थोडी स्तुती केलेली आहे. पण हेतू काय आहे? हेतू हाच आहे की त्याकडे अधिक लक्ष वाचकांनी किंवा अभ्यासकांनी द्यावं. आणि 6वा युक्ती. युक्ती म्हणजे वेगवेगळे सिद्धांत किंवा योग्य गोष्टी समजून सांगणे. जो मुख्य सिद्धांत आहे त्याला बळकटी आणण्यासाठी या उदाहरणाचा उपयोग केला जातो, त्याला युक्ती म्हणतात. आता एक उदाहरण. स्वप्नी जे देखिले ते जागृतीस उडाले, सहजची अनुराज्य झाले बोलता नये. म्हणजे आता परत हे समजणार नाही आपल्याला, पण मी फक्त मेन्शन करतो इथे, म्हणजे वाचून दाखवतो की हे दृश्य जगत ते सत असत विलक्षण अनिर्वचनीय आहे असा उत्तर मीमांसा शास्त्राचा सिद्धांत आहे. आपण बऱ्याच वेळा ऐकलं असतं की हे जग मिथ्या आहे, सगळं मिथ्या आहे. तर मिथ्याचा अर्थ सत असत विलक्षण अनिर्वचनीय आहे. आज तो विषय नाही आपला. मिथ्या म्हणजे आता ते सत्य पण नाही, ते असत्य पण नाही. सत्य कुठलं जे कायम असतं, त्रिखंड म्हणजे त्रिकाल असतं ते सत्य. त्रिकाल कुठलीच गोष्ट नाही. म्हणजे काल, आज आणि उद्या किंवा भूतकाळ, भविष्य, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशी कायम असलेली जी गोष्ट असते ती सत्य. आणि तशी जी नाही ती
मिथ्या असं म्हणतात. अर्थात तो आज विषय नाही म्हणून तो आपण आता जास्त त्याची चर्चा करू नये. आता हे समजून घेण्यासाठी त्यांनी स्वप्नाचं उदाहरण दिलं आहे. म्हणजे स्वप्न जसं स्वप्नकाळी सत्य वाटतं, म्हणजे आपण जेव्हा स्वप्न बघतो त्या क्षणाला त्या वेळेला ते स्वप्न एकदम सत्य वाटतं आणि त्यावेळेला त्या स्वप्नाचे अनुभव आपण घेत असतो, त्या अनुभवाप्रमाणे रिॲक्ट सुद्धा करत असतो, पण जाग आल्यावर ते सगळं असत्य ठरतं. त्याप्रमाणे हे जे जग आहे ते अज्ञानावस्थेत सत्य वाटतं. अज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान? अज्ञान आत्म्यासंबंधीचं अज्ञान, ते सत्य वाटतं आणि ज्ञान झाल्यावर असत्य ठरतं. म्हणून स्वप्नासंबंधी ते सत्य की असत्याचा जसा निर्णय होत नाही तसा जगताचाही होत नाही. म्हणजे स्वप्नाबाबत ते पण म्हणतो स्वप्न सत्य आहे का नाही, का आहे, कारण आपल्याला पडलेलं आहे, आपण अनुभवलेलं असतं. असत्य आहे की नाही, असत्य आहे, कारण ते लगेच विसरून गेलं, लगेच नाहीसं झालं. तसंच जग आहे असं ते म्हणतात. आणि अशा पद्धतीने हे स्वप्नी जे देखील आहे ते जागृतीचं उडाले, सहजची अनुर्वाश झाले, बोलता न ये, म्हणजे ही एक वेगळ्या पद्धतीने युक्तीने ती सगळी गोष्ट समजावून सांगितलेली. अशा अनेक युक्त्या त्या ग्रंथामध्ये असतात. म्हणून हा सगळा अनुबंधाच्या 4 गोष्टी आणि ह्या लिंगांच्या 6 गोष्टी, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या दासबोधामध्ये काही काही ओव्यांच्या बाबतीत आपण बघितली. परंतु जसा जसा माणूस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करेल तसा ह्या गोष्टी त्याला अन्य ठिकाणी पण दिसतील, कारण त्या अशा 9,000 पेक्षा जास्त ओव्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी त्या विखुरलेल्या असू शकतात. आता हे सगळं सांगण्याचा जो हेतू होता, जो परत परत मी आपल्याला सांगतोय, तो असा की योग ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. कारण का बघायचे आहेत? कारण आपल्याला त्याचा अनुभव यायला पाहिजे, आपल्याला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, आपल्याला ते समजले पाहिजे. आणि मग काही गोष्टी ज्या आहेत योग ग्रंथातल्या त्या एक 5-7 मिनिटात मी आज सांगतो. पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला घेऊ, कारण एक 10 मिनिटं आहेत, त्यामुळे मी सांगतो ते काय काय आहे ते. हे अनुबंध चतुष्ट जे आहे, जे आपण 4 गोष्टी मगाशी बघितल्या सुरुवातीला, की त्या गोष्टी योग ग्रंथामध्ये कशा सांगितलेल्या आहेत, मी बघितलं ते, म्हणजे माझ्या पद्धतीने जे मला लक्षात आलं ते असं आहे. श्रद्धायोग हा शेवटचा ग्रंथ आहे बघा. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिला विषययोग लिहिलेला आहे, म्हणजे क्रमाने एका वर्षात नॉट 1-1.5 वर्षात हे सगळे ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. पहिल्यांदा विषययोग झाला प्रसिद्ध, त्याच्यानंतर भाग्ययोग प्रसिद्ध झालाय, त्याच्यानंतर बुद्धियोग प्रसिद्ध झालाय, त्यानंतर श्रद्धायोग प्रसिद्ध झालाय आणि शेवटी जो आहे तो शक्तियोग प्रसिद्ध झालेला आहे. शक्तियोगाचा थोडा विषय वेगळा आहे, परंतु हे 4 ग्रंथ जे आहेत ते साधारणतः एकाच पद्धतीने लिहिलेले आहेत. आणि श्रद्धायोग लिहिलेला हा शेवटी लिहिल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही, म्हणजे स्वामीजीने असं म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या योगग्रंथाचा एकत्र अभ्यास करा आणि एकत्र अभ्यास केल्यानंतर तुम्हाला या सगळ्याची लिंक जी आहे ती कळेल आणि ह्या सगळ्या योगग्रंथाचा तुम्हाला योग्य पद्धतीने संदेश, त्याचा लाभ आणि त्याच्यात आपल्याला नेमकं काय करायचंय हे करते. म्हणून हे अनुबंधाच्या दृष्ट्या विचार करताना मी फक्त श्रद्धा योगाचा जो भाग आहे तो बघतोय. आपण प्रत्येक ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय बघण्याचा प्रयत्न करू, परंतु तो काय म्हणतात तो कन्व्हेन्शनल स्पिरिच्युअल ग्रंथ नाहीये. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते आपल्याला नक्कीच मिळेल, कारण शेवटी त्याचा उद्देश शास्त्र शुद्धच आहे. आता श्रद्धायोग या 5:43 मध्ये लिहिलेलं आहे की तुमचं कारण तुम्हीच आहात. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे जे मिळालेलं आहे किंवा जे जे मिळालेलं नाही ते सगळ्याचं कारण तुम्ही आहात. कारण निष्कर्ष सरळ आहेत. 1, सुखासाठी तळमळणारं मन तुम्हीच निर्माण केलेलं आहे. 2, ती तळमळ कधीही पुरी होणार नाही हे लक्षात आणून ती हळूहळू कमी करत जाणं हे तुमचं काम आहे. स्वामीजींचे शब्द आहेत, मी वाचतोय फक्त त्या या ग्रंथातलं. 3, ती कमी कमी होत शून्यावर आली, समावस्थेवर आली तरीही प्रचंड सुख आहे असा ज्ञातांचा अनुभव आहे. म्हणजे मन आपण निर्माण केलेलं आहे, तळमळ आपण निर्माण केलेली आहे, ती तळमळ पुरी होणार नाही म्हणून ती हळूहळू कमी करणं हे आपलं काम आहे. आता ती कमी होत शून्यावर आली तर प्रचंड सुख आहे, पण ज्या प्रमाणात ती कमी होईल त्या प्रमाणात ते सुख मिळेल. आणि त्याच्यामध्ये पहिल्या 2 गोष्टीमध्ये म्हणजे सुखासाठी तळमळणारं मन आपण केलेलं आहे आणि ती पुढे तळमळ कधीही पूर्ण होणार नाही हे लक्षात आणून ती हळूहळू ती कमवत नेणं हे तुमचं काम आहे. ह्या 2 म्हणजे ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये
तिसरं काय आहे, ती कमी कमी होत शून्यावर आली तर समावस्थेवर आली तर प्रचंड सुख आहे, असा ज्ञात्यांचा अनुभव आहे. की दुसरी आणि तिसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये योगाचा संबंध येतो, आणि पहिली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये शरीरशास्त्राचा संबंध येतो किंवा विज्ञानाचा संबंध येतो. म्हणजे एकीकडे विज्ञान, एकीकडे शास्त्र आणि एकीकडे योगशास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र, या दोन्ही गोष्टींचा त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला लागतो. तो स्वामीजींनी केलाय आणि कसा करायचा ते सांगितलेला आहे. मग काय आहे, आपल्याला काय कुठला अनुभव घेतला पाहिजे, या योगग्रंथात स्वामीजी म्हणतात मोक्ष अनुभव घेतला पाहिजे. आणि त्याच्यावर ते समजून सांगण्यासाठी असं म्हणतात की भारतात जन्मलेल्या सर्व प्रमुख धर्मामध्ये पुनर्जन्म सांगितलेला आहे. म्हणजे वैदिक धर्म जो आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे बरेच आहे ना, बुद्ध धर्म आला, त्याच्यानंतर जैन धर्म आहे, त्याच्यानंतर शीख धर्म आहे, असे अनेक धर्म ज्याला भारतात जन्मलेले धर्म असं म्हणतात ते आहेत. त्यामध्ये पुनर्जन्म प्रत्येक ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे पुनर्जन्म होण्याची शक्यता सांगितलेली आहे, पण पुनर्जन्माची शिफारस केलेली नाही. शिफारस केली ती मात्र मोक्षाची. पुनर्जन्म टाळा असा धर्माचा सल्ला आहे. आणि मध्यंतरी मरणानंतरच्या मुक्कामात जरी स्वर्ग मिळाला, म्हणजे तोही भाग आपण मागे समजून घेतलाय किंवा जन्ममृत्यू मोक्ष विज्ञान किंवा अन्य ग्रंथामध्ये आहे की काय मरणानंतर काय असतं. तर मरणानंतर पुनर्जन्म असतो. मध्ये काय असतं, तर मध्ये दोन संकल्पना आहेत, एक स्वर्ग किंवा एक नरक. तर त्याच्यात ते म्हणतात की मध्यंतरी मरणानंतरच्या मुक्कामात जरी स्वर्ग मिळाला तरी तो स्वर्ग सुद्धा दुःखमुक्त नसतो, कारण स्वर्गामध्ये दुःख कमी असतात, नरकामध्ये दुःख जास्त असतात. आणि म्हणून तो सुद्धा नको अशी धर्माची सूचना आहे. किंवा त्याच्यापेक्षा उलट धर्म सांगतो की जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून मुक्त झालात म्हणजे मोक्षात परमसुख असतं. आणि ह्याचा पुरावा देण्यासाठी काही खुणा निसर्गाने ठेवल्या आहेत. ही मी त्या योगग्रंथातलं सगळं वाचतोय. मोक्षविषयी शंका, मी म्हणतो त्या मला मोक्ष मिळाल्यावर सुख कसं मिळणार. म्हणजे मी जर का मोक्ष झालो, मुक्त झालो, तर मीच संपलो, तर मला सुख कसं मिळणार. आपल्याला प्रश्न पडतो ते सुख कशाला पाहिजे, मोक्षात सुख कसं असतं. कारण मीच उरणार नाही तर मला सुख कसं मिळेल, असं आपल्याला जर का शंका वाटली तर त्यासाठी दोन उपमा आहेत. आणि ते स्वामीजी सांगतात की माणूस जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा तो म्हणतो मला छान झोप लागली. पण झोपेत हा कुठे असतो, म्हणजे झोपेत कोणी नसतं. म्हणजे तरुण नसतो, म्हातारा नसतो, मूल नसतं, स्त्री नसते, पुरुष नसतो. एखादा कलेक्टर असेल तर कलेक्टर झोपल्यानंतर तो कलेक्टर नसतो. अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा असला तरी झोपेत कोण नसतोच तो. म्हणजे त्याला कुठल्याही स्वतःची जाणीव नसते. पण प्रत्येक जण झोपेतून उठला की म्हणतो की मला छान झोप लागली. मग हा जो मी आहे हा झोपेत कुठे असतो. याचा अर्थ असा की झोपेमध्ये म्हणजेच समावस्थेमध्ये, म्हणजेच आपली सगळी ही जी मनबुद्धी चित्त अहंकार या सगळ्या गोष्टी शांत झालेल्या असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपली सुखपूर्ती होत असतेच. आणि म्हणून जर झोपेत जर का आपल्याला सुख मिळतं तर मोक्ष मिळाल्यानंतर अधिक चांगलं सुख मिळेल, असं ते लॉजिकली आपल्या स्वामी इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग आणि एक उपमा दिलेली आहे, दृष्टांत दिलेला आहे की पाण्यामध्ये केशर टाकलं, साखर टाकली आणि लिंबाचा रस मिळाला, तर त्या तिन्ही वस्तू पाण्याशी एकरूप होतील. म्हणजे काय म्हणतात ते, आपल्या झोपेमध्ये मन चित्त बुद्धी अहंकार या सगळं एकत्र गेलं तर ते सगळं झोपेत एकरूप होतं. पण तोंडात चव घेतली तर प्रत्येकाचं अस्तित्व जाणेल. म्हणजे केशर साखर लिंबाचा रस मिळाला तर जे काही सरबत तयार होईल ते आपण प्यायलं तर त्याच्यात आपल्याला केशर पण आहे कळेल, साखर पण काय आहे, लिंबाची चव कळेल. आणि म्हणून झोपेत जरी सगळं आपलं शरीर शांत झालेलं असतं, आपलं अंतःकरण शांत झालेलं असलं तरी सुद्धा आपल्याला सुखाचा अनुभव मिळतो. आणि जर झोपेत मिळतो तर मोक्षात अधिक चांगला पाहिजे. आणि म्हणून मोक्षाचा अनुभव घेतला पाहिजे. आणि म्हणून हे जर का तत्व तुम्हाला बरोबर वाटत असेल तर अनुभवाच्या शंका घेऊन चालणार नाहीत. मोक्षानुभवात तत्वाने उत्कृष्ट वाटत असेल तर त्याचा अनुभव स्वतः घेतला पाहिजे. त्याबद्दल शंका घेऊन स्वतःलाही अनुभव येणार नाही आणि त्याला पर्याय नाही. आणि म्हणून परत स्वामीजी म्हणतात, कारण योगस्थिती त्यांनी आपल्याला करायला सांगितलेली आहे, ध्यान करायला सांगितलेली आहे, ती का करायची. तर मोक्ष स्थितीची झलक जशी झोपेमध्ये मिळते तशी ती योगस्थितीतही मिळते.
आणि मग त्याने असं केलेलं आहे की नाईलाजाने घेतलेली विश्रांती म्हणजे झोप आणि इलाजाने घेतलेली झोप म्हणजे ध्यान. ध्यानामध्ये आपण झोपेच्या स्थितीमध्ये जातो, परंतु आपण झोपलेलो नसतो, म्हणून झोपेचा अनुभव ध्यानात सुद्धा येतो. म्हणून ध्यानाने खूप शांत वाटतं, जसं आपल्या झोपेत शांत वाटतं, असं स्वामीजी सांगतात. आणि हे सगळं योग ग्रंथामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ते कसं सांगितलेलं आहे 4 ग्रंथामध्ये? बुद्धियोग ग्रंथामध्ये या प्रक्रियेची बुद्धिनिष्ठ माहिती सांगितलेली आहे. भाग्ययोग ग्रंथामध्ये तुमच्या भावी काळाचा विचार करून ती माहिती दिलेली आहे. आणि विषयोग ग्रंथामध्ये तुमच्या कामविषयक सुखाच्या आकांक्षा आहेत त्याचा विचार करून आणि त्याची जुळवून करून उच्च साधनेची माहिती सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला आपल्या सर्वांगीण कल्याणाची माहिती दिलेली आहे. आणि ती माहिती देत असताना हे जे अनुबंध चतुष्टय आपण जे बघितले, कुठले बघितले तर एक म्हणजे अधिकारी कोण आहे, विषय कोण आहे आणि प्रयोजन काय आहे आणि लाभ काय आहे. प्रयोजन म्हणजे लाभ काय आहेत हे आपण अनुबंध चतुष्ट बघितलं. हे अशाच पद्धतीने योग ग्रंथात सांगितलेलं आहे आणि त्या प्रत्येकाचे विषय त्यांनी दिलेले आहेत. आणि हे जे षडलिंग जे आपण बघितली 6 गोष्टी 6 विष्टी की उपक्रम, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण हा अभ्यास करताना बघितल्या पाहिजेत. म्हणजे हा बघितल्यानंतर आपल्याला नेमकं काय पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा अभ्यास करताना जरी अगदी 200-250 पानाचा ग्रंथ असला तरी त्यातला आपल्याला कुठला भाग महत्वाचा आहे तो लक्षात घेतला पाहिजे. हे सगळं आपण या योग ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय बघण्यासाठी म्हणून एक ग्रंथ असला पाहिजे आपल्याजवळ, तो ग्रंथ वाचला पाहिजे. तो वाचल्या म्हणजे जर काय सगळं आपल्याला स्वतःच्या अत्यंत जास्तीत जास्त फायद्यासाठी क्रमविकासासाठी करायचं असेल तर, नाहीतर मग आहेच की श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीमध्ये सुद्धा काही थोडा वेळ चांगलाच जाणार आहे, त्यामुळे काही तो प्रश्न नाही. आता ह्या ठिकाणी मला वाटतं 1 तास होत आला, त्यामुळे आपण इथे थांबूया. अजून हा विषय आपण फक्त कन्सेप्च्युअली समजून घेतलेला आहे आणि मोक्ष अनुभव घेतला पाहिजे हे सगळं बघितलं. आणि ते बघत असताना वेगळ्या वेगळ्या ग्रंथात काय पद्धतीने आपला विचार केलेला आहे हे सुद्धा आपण बघितलं. आता ह्याच्या पुढचा भाग आहे तो पुढच्या वेळेला आपण घेऊया. मला आशा आहे की जरी थोडं अवघड असलं तरी आपल्याला ह्या गोष्टी समजतील आणि त्या समजल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा कशा पद्धतीने उपयोग करून घ्यायचा आहे. बरेच आपल्या लोकांची म्हणजे अनेक साधकांची किंवा अनेक वाचकांची मी गोष्ट ऐकलेली आहे आणि मी पण तो अनुभव घेतलेला आहे की हे योग ग्रंथ वाचायला गेल्यानंतर काही समजत नाही, कंटाळा येतो, आपण ठेवून देतो. परंतु जर का परत 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 ते वाचले आणि ह्या पद्धतीने आपण जे आता काही वेगळे वेगळे निकष बघितले, त्या 4 निकषांनी 6 निकषांनी ते बघितले, तर आपल्याला त्याच्यामध्ये नेमकं काय मिळालं, आपल्याला काय हवं होतं हे आपणच ठरवायचंय. आपल्याला त्याच्यावर काय विचार केलाय तेही आपल्याला समजायचं, आपल्याला त्यातलं काय समजलं काय नाही समजलं हेही आपल्याला समजून घ्यायचंय. आणि अंतिमतः आपल्या प्रश्नांची कशा पद्धतीने उत्तरं विज्ञानाधारित आणि अध्यात्म आधारित स्वामीजींनी दिलेले आहेत ते आपण समजून घेऊया. आणि या सगळ्या चिंतनासाठी आपल्याला योग्य पद्धतीने बुद्धी व्हावी म्हणून आपण आत्मचिंतन प्रार्थना करूया. ही प्रार्थना म्हणतो आपण आपापल्या ठिकाणी म्हणा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. या पुढल्या माझ्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना